आणि मागच्या वर्षी त्या ठिकाणी मृत्यू झाला साहेब त्याचा अनुवाद किती वर्ष नियोजन जाईल आणि त्याच्यावर काही बदल असेल बरोबर कॉर्ड म्हणून असेल त्या कामाची कामाचं सत्ताधाऱ्यांनी निवडणूक डोळ्यासमोर घेऊन उद्घाटन केलं. पण आमचं काय म्हणणं आहे की शहरामध्ये एका मुलाचा मृत्यू झालेला आहे, खड्डे भरपूर आहेत, तिथे शाळा आहेत, कॉलेज आहेत, डिस्पेन्सरी दवाखाना आहेत, रोज हजारो विद्यार्थी नागरिक त्या ठिकाणी वाहतूक करतात आणि खड्डे दिसत नाही साहेब. पाऊस जर पडला तर अक्षर तळस असतं. तर आमचं काय म्हणणं आहे की 9-10 महिन्यावर क्वार्टर झालेली असताना त्या ठिकाणचं काम कसं करण्यात आलेलं नाही, ते काम तात्काळ सुरू करावं. जर नागरिकांच्या जीवाशी का खेळायचं? बरं, एक मृत्यू झालेला असताना प्रशासन अजून किती लोकांचा जीव जाण्याची वाट बघत आहे. मग आमचं एकच म्हणणं आहे की आपण जिल्हाधिकारी महोदय, तुमच्याकडून आम्हाला अपेक्षा आहे की येत्या 8 दिवसामध्ये रस्त्याची अवस्था छत्रपती शिवाजी पुतळा ते जिजाऊ चौक यापर्यंत अशी एवढी वाईट झालेली आहे की आमच्यासारख्या ज्येष्ठ नागरिकांना तिथून गाडीवर तर जाऊ द्या, चालत जाणंही खूप मुश्किल झालेलं आहे. आता ही माझ्या मानेला कमरेला आजार झालेला आहे. परवा माझी नात सायकलवरनं तिथे जाताना खड्ड्यात पडली, थोडक्यात बचावली, नाही तर तिचा हात पाय वगैरे मोडला असता. तर हे काम गेल्या वर्षी एक जण तर त्या बनसाडी मेडिकलच्या समोर मृत्यू झाला आहे, याची जाणीव सरकारला नाही. जे लोक किती मेल्यानंतर यांना जाणीव होईल आणि तो रस्ता दुरुस्त करतील हे सरकारनं थोडंसं सांगावं. कशामुळे रखडलंय काम? काय आता आम्हाला काय ते सांगणार आहे सामान्य नागरिकाला ते कशामुळे रखडलंय, काय रखडलंय. आपली मागणी काय? आता रस्ता लवकरात लवकर व्हावा. बरं, बाहेरून माहिती कळते की त्याची वर्क ऑर्डर निघाली वगैरे झालं 2-3 वर्ष, मग का काम सुरू करत नाहीत? जे याच्यामध्ये कुणाचे हितसंबंध वगैरे गुंतलेत का? जो बार्शी औसा रस्ता आहे तो धाराशिव शहरातून जातो. आपण बघतो की राष्ट्रमाता जिजाऊ चौक, छत्रपती शिवाजी महाराज चौक ते सांजा रोड भवानी चौक या भागातील रस्त्याची अत्यंत चाळणी झालेली आहे. मागच्या वर्षी या खड्ड्यामध्ये पडून एका तरुणाचा मृत्यू झाला होता. त्यावेळेस पण नागरिकांनी जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन दिलं होतं, परंतु या कामाची वर्क ऑर्डर होऊन 9 महिने झालेले आहेत. 9 महिने झालेले असताना शहरातून काम चालू होणं अपेक्षित होतं. त्या भागामध्ये अनेक शाळा आहेत, महाविद्यालय आहेत, दवाखाने आहेत, रेसिडेन्शियल एरिया आहे, हजारो नागरिक त्या ठिकाणी रोज ये जा करतात, परंतु त्यांना खड्ड्यातून वाट काढावी लागते. अनेक जायबंदी झालेली आहेत. वर्क ऑर्डर झालेली असताना सत्ताधारी पक्षांनी निवडणुका डोळ्यासमोर ठेवून मताचा जोगा मागण्यासाठी त्याचं उद्घाटन केलं, परंतु अद्याप काम चालू केलेलं नाही. आम्ही मान्य जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन दिलेलं आहे की येत्या 8 दिवसामध्ये हे जर काम चालू नाही झालं तर आम्ही समस्त धाराशिवकर म्हणून त्या ठिकाणी रास्ता रोको करणार आहेत. तसेच राष्ट्रमाता जिजाऊ चौक ते उंबरेकोटा पिवळी टाकी या पाण्याची टाकी हा रस्ता पण नगरपालिकेकडे येतो, त्याची पण वर्क ऑर्डर 2022ला झालेली आहे, परंतु अद्याप त्या रस्त्याचं काम झालेलं नाही. त्या भागातील नागरिक अक्षरशः त्रस्त झालेत. प्रत्येक जण विचारतं की कधी रस्ता होणार, परंतु सत्ताधारी असतील, मान्य जिल्हाधिकारी असतील, यांना कुठलंही सोयीसुचक नाही. म्हणून आम्ही नागरिकांच्या वतीनं आज निवेदन दिलेलं आहे. येत्या 8 दिवसामध्ये जर हा रस्ता प्रत्यक्षात कामाला चालू नाही झालं तर आम्ही वाट बघणार 8 दिवसाची. 9व्या दिवशी आम्ही रास्ता रोको आंदोलन करणार.